मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून प्रदर्शनाचं आयोजन। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना, 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,000, डिप्लोमा झालेल्यांना 8,000, डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 देणार। पंढरपुरातून मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर भगदाड, एबीपी माझाचा रियालिटी चेक नंतर MSRDCच्या अभियंत्यांची मध्यरात्री पुलावर धाव घेत पाहणी। MSRDCनं समृद्धी महामार्गावर कुठेही भगदाड नसल्याचं पत्रक काढून दावा केला होता। मुंबईकरांना खड्ड्यांमुळे होणारा मनस्ताप सुरूच। यावर्षी पावसाळ्यामध्ये जूनपासून सगळ्याच रस्त्यांवर एकूण 5,396 खड्डे पडल्याचं समोर। यातील 5,194 खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा। MSRDCनं हाती घेतलेल्या 6,000 किलोमीटरच्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचे प्रकल्प, 146 रस्त्यांच्या कामासाठी बँकांची 28,500 कोटींचं कर्ज देण्याची तत्वतः मान्यता। मध्य आणि पश्चिम रेल्वे 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचे फलक हटवणार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही। शिर्डीमधील साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। सदर समितीनं गोपनीय अहवाल 30 नोव्हेंबरपर्यंत खंडपीठात सादर करण्याचेही आदेश। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरामध्ये मुसळधार पाऊस, भोगावती नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं। मध्यरात्रीपासूनच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागामध्ये जोरदार पाऊस, शेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे पिकांना फटका। हिंगोली तालुक्यातील रोहला पिंपरदळीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पावसामुळे पाझर तलाव फुटून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयातला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकरांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं। हा पत्ता रहिवासी नसून एका कंपनीचा असल्याचं उघड झालं। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी स्थगित करण्यात आलाय। मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी इथं 23 जुलैपर्यंत हजर राहण्याचे DOPTचे आदेश। दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवली पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती। पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी दिव्यांग सर्टिफिकेटबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले। पूजा खेडकरवरच्या कारवाईला उशीर झाल्याची ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, तर यंदा लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचीही प्रमाणपत्र तपासण्याची मागणी। लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा शिवसंपर्क अभियानाअंतर्गत आदित्य ठाकरेंचा कर्जत आणि उरण मतदारसंघात दौरा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद। उरणची जागा आपल्या पक्षाकडे मागून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना सांगणार, आदित्य ठाकरेंचं शिवसंवाद यात्रेदरम्यान वक्तव्य। लवकरच केंद्रात वेगळा खेळ होणार आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसेल, आदित्य ठाकरेंना विश्वास। शरद पवारांचा शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिक दौरा, स्वर्गीय अशोक भंगारे यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार, पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचंही आयोजन। आज अजित पवारांचा नागपूर दौरा, राष्ट्रवादीच्या नागपूर शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। मंत्री छगन भुजबळ 2 दिवस येवला लासलगाव मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान भुजबळांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन। मुंबईमध्ये ठाकरे गटाची बैठक, विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे कोणत्या जागा मागायच्या या संदर्भात चर्चा झाली, संजय राऊत यांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर अतिक्रमणाचा प्रयत्न झाला, ते अतिक्रमण निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतंय? ते छत्रपती शिवरायांच्या बाजूचे की गडावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूचे ते स्पष्ट करावं, फडणवीसांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका। ही छत्रपतींची भूमी आहे, अफजल खानाची भूमी नाही। गड किल्ल्यावर एकही अनधिकृत बांधकाम उभं राहू देणार नाही, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। विशाळगडावर अतिक्रमण असेल तर ते हटवलं पाहिजे, मात्र कोणाचंही नुकसान होऊ नये, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया।
विशाळगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या इशाऱ्यानंतर अतिक्रमणाची कारवाई, शिवभक्तांवर गुन्हे दाखल. हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी स्वराज्य संघटनेतर्फे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या शिवस्मारकावर निषेध आंदोलन. नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयनं पटना इथून पंकजला तर झारखंडच्या हजारीबागमधून राजूला अटक केली. पंकजवर पेपर चोरण्याचा आरोप तर राजूवर पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आरोप. अमोल कीर्तीकरांकडून हायकोर्टात दाखल याचिकेवर लवकरच सुनावणी. रवींद्र वायकरांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाला याचिकेतून आव्हान. मुंबईतील वरळी अपघात प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शहाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मिहीरनं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाब वाचून कोठडी सुनावली. आरोपी मिहीरच्या सुरक्षेचं कारण सांगणाऱ्या पोलिसांनी कोर्टात अनेकांना त्याला भेटू दिलं. एका बंद खोलीत मिहीर आणि नातेवाईकांची भेटही घडवून आणली. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला आणण्यासाठी पोलिसांकडून खासगी कारचा वापर. खासगी गाड्यांवर ब्लॅक फिल्मला बंदी, मात्र आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही कार वापरल्याचा दावा. रायगड जिल्हा नियोजन समितीची अलिबागमध्ये महत्त्वपूर्ण बैठक. रायगड जिल्ह्याच्या विकास आराखड्याबाबत चर्चा होणार. बैठकीला खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदारांची उपस्थिती. मुख्यमंत्री शिंदेंच्या मनात अजित पवारांबद्दल राग आहे. त्यांनी बोलून दाखवलंय. दादा महायुतीमध्ये शोभणारेच नाहीत, कारण त्यांना स्वतःच्या स्वभावाला मुरडच घालता येत नाही. जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका. पराभव झाला तरी शेकाप कार्यकर्ता खचून जात नाही, तो अधिक जोमानं काम करतो. शेकापला पुन्हा उभारणी देणार, जयंत पाटलांचं वक्तव्य. तर शेवटपर्यंत इंडिया आणि महाविकास आघाडीतच राहण्याची ही भूमिका. 2 आठवड्यात अजित पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात उत्तर द्यावं आणि त्यानंतर एका आठवड्यात आम्ही उत्तर द्यावं असं कोर्टानं सांगितलं. 4 ते 5 सुनावण्यांमध्ये निकाल लागेल, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी आता संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी थेट लढत होणार. भूषण पाटील यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. 26 जुलैला अध्यक्षपदाची निवडणूक होणार. माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार मनोज सोनिक यांची महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती. अजय मेहतांच्या जागी पदभार स्वीकारणार. 25 जुलैला दादर चैत्यभूमी इथून संविधान बचाव यात्रेला सुरुवात होणार. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये यात्रा होईल. तर 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये यात्रेची सांगता होईल. प्रकाश आंबेडकर राज्यभरामध्ये आरक्षण बचाव यात्रा काढणार. एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काच्या लढाईसाठी यात्रा असेल. जय फुले, जय शाहू, जय भीम ही टॅगलाईन असेल. पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांची माहिती. छत्रपती शिवरायांची वाघनखं 19 जुलैला साताऱ्यामध्ये दाखल होणार. नागरिकांना ही वाघनखं पाहता येतील आणि पुढचे 7 महिने ही वाघनखं महाराष्ट्रात असतील. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या युट्यूबरला जामीन. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असल्याचाही राजस्थान स्थित युट्यूबरवर आरोप. अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशी एक्स माध्यमावर धमकी देणाऱ्याला अटक. मुंबई पोलिसांनी गुजरातच्या वडोदरामधून विरल शहा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पुण्याच्या सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनचं नाव बदलून डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणे असं करण्यात येणार. नाव बदलण्यासाठी पुणे बार असोसिएशनचा पाठपुरावा. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. कामाठीपुरातील 100 वर्ष जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी. देवल इमारतीमधील भाडेकरूंना दिलासा देण्यास हायकोर्टाचा स्पष्ट नकार. धोकादायक इमारत पडली तर रहिवाशांना नाही, प्रशासनाला दोष दिला जातो, हायकोर्टाचं मत. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मुंबई हायकोर्टात आरोपपत्र दाखल. 200 चौरस फुटांचं होर्डिंग 33,000 चौरस फुटांचं कसं झालं, आरोपपत्रात उल्लेख. डम्पिंग ग्राउंड कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर ठिय्या. अचानक कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.